आणि हा वॉर्ड आपला आहे. इथे प्रचाराची गरज आहे काय? 8 दिवस तुम्ही पुढचे करणार काय? जोरदार प्रचार करायचा, बरोबरी घ्यायचं. आणि ही सीट यावेळेला मला समोर कोणी असो त्याचे डिपॉझिट जप्त करून मला इकडे जशी इंग्रजांची एक नीती होती, तोडा फोडा आणि राज्य करा, तीच नीती आता भाजपवाले अवलंबतात. आपल्याच काही लोकांना मधाचं बोट लावलंय, कोपऱ्याला गुळ लावलंय. आपण सगळं काही दिलं तरी त्यांची भूकच भागत नाही. आणखीन किती घेणार गिळून गिळून? जायचं तेवढं दिलं, आणखीन राहिलं असं आणखीन पुढे काहीतरी दिलं असतं. पण एवढी वापरलेली माणसं हे आपल्यामध्ये होती याची मला, किंवा हे आस्थेतले निखारे होते हे आता त्याच्यावरती माझा विश्वास सुद्धा बसत नाही. असो, त्या आस्थेतल्या निखाऱ्यांवरती या निवडणुकीत पाणी टाकायचं काम तुम्ही करायचंय. इथून जी पेटेल ती मशाल पेटेल. आणि मगासपासून मी बघतोय काही ठिकाणी थोडंसं एक आमने सामने बघितलं, मला दया येते त्या लोकांची. कारण त्याला नेमकं काय करतायत तेच कळत नाही. आईवती वार करणारी ही लोक आहेत. मुंबाई, मुंबा देवीवर नाही आपल्या शहराचं नाव पडलेलं आहे मुंबई. आणि त्या मुंबईला दलालांच्या घशात घालण्याचं काम हे त्यांचे दलाल करतायत. लाज वाटत नाही, लाज लज्जा शरम नाही. ही निवडणूक ही एका व्यक्तीची नाहीये. मी जिथे जिथे जातोय तिथे दौलाने आपले मनसेचे आणि राष्ट्रवादीचे झेंडे फडकताना दिसत आहेत. ही एकजूट आहे. जसं मी तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहिती नसेल, जे सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना माहिती असेल, संयुक्त महाराष्ट्राचा लढा जसा उचलला होता त्या लढ्याची आज मला आठवण होते. त्याही वेळेला गुजरातला मुंबई पाहिजे होती, पण मराठी माणूस जो पेटून रस्त्यावरती उतरला आणि त्यांचं तेव्हाचं जे स्वप्न होतं त्याच्या चिंधड्या उडवल्या. आज अनेक वर्षानंतर त्यांना असं वाटतं की शिवसेना कागदावरती चोरली तर शिवसेना संपेल, पण शिवसेना कागदावरती नाहीये. इथल्या लोकांच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये शिवसेना आहे आणि हृदयाची शिवसेना कोणी काढू शकत नाही. तुम्ही किती लोक घेतली असाल? घ्या ना. जे गद्दारांमुळे सैन्य नाही चालत, गद्दारांच्या जोरावर सैन्य नाही चालत. सैन्य चालतंय अशा निष्ठावंत सैनिकांच्या बळावरती आणि हिमतीवरती चालत. हिंमत पाहिजे, हिंमत. हे सगळं काही विकत घेता येऊ शकतं, पण हिंमत आणि निष्ठा विकत घेतली जाऊ शकत नाही. ती निष्ठा आणि हिंमत ही तुमच्या सगळ्यांकडे आहे आणि हेच आपलं भांडवल आहे, हीच आपली ताकद आहे. मुंबईसाठी आपण का लढतोय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मुंबई कोणाच्या घशात घालायची? कोणाच्या घशात घालायचे त्यांना? नाही, सगळ्यांना कळलंय. म्हणजे आपली मुंबई जी बलिदान देऊन मिळवलेली मुंबई ही अदानीला ते आंदन देत आहेत. म्हणून मी आज दुपारी जे बोललो, एक तर त्यांचं इकडे काय होणार नाहीच, मुंबईमध्ये त्यांची काय मस्ती चालणार नाहीच, पण त्यांचं स्वप्न जे आहे ते मुंबईचं अदानीस्थान करण्याचं आहे. अरे तुम्ही किती जण मुंबईच्या रस्त्यावरती त्यांच्या किती पिढ्या उतरल्या तरी आमची मुंबई आम्ही मुंबईच ठेवणार, मुंबईचं अदानीस्थान होऊ देणार नाही. आणि दुपारची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही पाहिली असाल, माझी आणि राजची एकत्रित झालेली वचननामा दिलेला आहे. या गोष्टी तुम्हाला कदाचित भावनिक वाटत असतील, पण हे सत्य आता तुम्हाला दिसायला लागलेलं आहे. लोकांसमोर जाताना आपण केलेल्या कामाची मी पुस्तिका काढली, मिळाले सगळ्यांना, सगळ्यांकडे आहे. ती एक छोटी पुस्तिका आहे ही. याच्यामध्ये आपण केलेले काम आणि त्यांनी, म्हणजे आम्ही करून दाखवलं, त्यांनी घालून दाखवलं. ज्या आपण 92,000 कोटीच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या त्याच्यावरती घालायला लागतात, डल्ला मारतायत, दरोडा टाकतायत आणि आपल्या डोक्यावरती 3 लाख कोटी म्हणजे 92,000 कोटीची मुदत ठेवी ज्या आपण ठेवल्या होत्या त्या तर तोडल्याच, पण 3 लाख कोटीचं देणं करून ठेवलेलं. कुठून फेडणार? कोण फेडणार? हे जातील त्यांच्या गावी, त्यांच्या 5 स्टार शेतामध्ये जातील, दुसरे नागपूरला जातील, तिसरे बारामतीला जातील, काका वाचवा, मला वाचवा म्हणून. मुंबईकरांनी काय करायचं? आणि काल जे मुख्यमंत्री म्हणाले की मी विमानातून येताना डोळे फाडून बघत होतो, मुंबई 1 इंच सुद्धा सरकलेलं नाहीये. एवढा निर्बुद्ध माणूस किंवा सॉरी निर्बुद्ध म्हणत नाही, उगाच त्यांचा अपमान नको व्हायला, पण त्याला काय शब्द म्हणायचं तो म्हणा, आता तरी मला काही सुचत नाही.
मुंबई अशी नाही कोण तोडत आणि मुंबई तोडण्याची कोणाची हिंमतच नाही. जो मुंबई तोडायचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे केल्याशिवाय राहायचं नाही. हे शिवसेना प्रमुख ही कामं घेऊन लोकांसमोर जा. आपण सगळीकडे म्हणतोय कोरोनामध्ये सुद्धा संपूर्ण देशात आणि देशातच नव्हे तर जगामध्ये मुंबई मॉडेलचं कौतुक झालं. तीच ही मुंबई आहे. त्या मुंबई मॉडेलचं कौतुक जगाने केले, WHO संस्थेने केलेलं आहे. आपण कोस्टल रोड हा आपण केला, मुंबईच्या शाळा ह्या आपण सुधारवल्या. म्हणजे जागतिक पातळीवरती जर का आपण विचार केला तर मला नाही वाटत कोणतीही महापालिका अशी असेल की एवढी सुंदर आरोग्य सेवा देते, एवढ्या पद्धतीने अशा पद्धतीने शिक्षण देते. रस्त्यांची तर यांनी आता विल्हेवाट लावलेलीच आहे. भ्रष्टाचाराचं भरपूर सगळं प्रदूषणच करून ठेवलंय. या सगळ्या गोष्टी नेमकेपणाने जाऊन मतदारांसमोर मांडा. कोरोनामध्ये सुद्धा आपण काय केले तेही पुस्तिका काढलेली आहे. म्हणजे असं काही नाही की आपण काहीच केलेलं नाही आणि भावनेच्या भरात तुम्हाला आम्ही काहीतरी करायला सांगतो, अजिबात नाही. अभिमानाने सांगा, होय आम्ही केलेलं आहे. कोस्टल रोड आम्ही केला. कोरोनामध्ये मुंबई मॉडेल करून मुंबई आम्ही वाचवली. 92,000 कोटीपर्यंत मुदत ठेवी या आम्ही करून दाखवल्या. शिक्षणाची चांगली व्यवस्था ही आम्ही केली. पाणी पुरवठा आम्ही सुधरून दिला. बेस्ट सेवा आम्ही सुधरवली. हे अभिमानाने सांगा. आणि मी प्रत्येक शाखेत जातो तिथे आव्हान देतोय भाजपला आणि त्यांच्या सगळ्या दलालांना की भाजप शासित ज्या महापालिका आहेत त्याची एक तरी महापालिका मला दाखवा की प्रगतीच्या बाबतीत मुंबईशी बरोबरी करेल. एक तरी दाखवा. आपण 92,000 कोटीच्या मुदत ठेवी केल्या होत्या. मी माहिती घेतली, अहमदाबादची महापालिका ही 1190 कोटीच्या तुटीमध्ये. मोदींचं शासन आहे आणि इकडे आपलं आहे. करा तुला. तर या अशा अनेक गोष्टी आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, फक्त उत्साहाच्या भरामध्ये जाऊ नका. दुबार मतदार आपण शोधून दिलेले आहेत. आता दुबार मतदार म्हणजे मत चोरी पकडून दिल्यानंतर आता ठिकठिकाणी उमेदवारांवरती दडपण आणून त्यांनी काही ठिकाणचे विरोधी पक्षाचे उमेदवारच बाद करून टाकले किंवा त्यांनी विकत घेतलेले. म्हणजे मतदानाचा हक्क सुद्धा त्यांनी चोरलेला आहे. या सगळ्याचा जाब त्यांना या निवडणुकीत द्यावा लागेल. आणि मला खात्री आहे तुम्ही एवढे सगळेजण एकवटलेला आहात. मला विजय असा तसा नकोय. विजय मला समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून पाहिजे तो देणार ठीक आहे. मी जास्त वेळ मी तुमचा घेत नाही. प्रचाराला लागा. मतदानाच्या दिवशी जागृत राहा. दुबार मतदार करायला कोण आलं तर त्याला त्याच्या भाषेत ज्या कळेल त्या भाषेत उत्तर द्या आणि आपला विजय नक्की करा. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.